श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्मरामायण युद्धकांडम पंचदशः सर्गः. श्री महादेव म्हणाले, त्यावेळी कैकेयी पुत्र भरत मस्तकावर हातांची ओंजळ भक्तिपूर्वक धरून ज्येष्ठ बंधूला रामाला म्हणाला, हे श्रीरामा, तू माझ्या मातेचा सत्कार केलास आणि मला राज्य दिलेस. तू जसे ते मला दिले होतेस तसेच ते मी तुला परत देत आहे. असे म्हणून रामाच्या पायांपुढे भरताने भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घातला. मग त्याने कैकेयीने आणि वसिष्ठांनीही अनेक प्रकारे प्रार्थना केली. बरे आहे असे म्हणून मायेचा आश्रय करून सकल मनुष्य लीला करणाऱ्या त्या रामरूप ईश्वराने भरतापासून राज्याचा स्वीकार केला. ज्याचा नित्यशः अनुभव म्हणजे स्वराज्याचा, आत्मसुखाचा सुखमय ज्ञान हेच ज्याचे एक रूप, ज्याच्या आनंद स्वरूपापलीकडे दुसरा कोणताही आनंद नाही, अशा परमात्म्याला मानवी राज्याशी काय करावयाचे होते. ज्या जगन्नियंत्याच्या केवळ भ्रूभंगाने त्रैलोक्याचा नाश होत असतो, ज्याच्या कृपामात्रे करून इंद्राची ऐश्वर्ये प्राप्त होतात, ज्याने ही महासृष्टी लीलेने निर्माण केली, त्या रमापतीला ह्या राज्याची किंमत ती काय. तथापि भक्तांच्या इच्छा तृप्त करण्यासाठी लीलेने मनुष्य देह धारण करून हा देव नित्य तसा तसा वर्तत असतो. नंतर शत्रुघ्नाच्या सांगण्यावरून कुशल नापित आला. रामाच्या अभिषेकाकरिता सर्व प्रकारचे साहित्यही आणले. सर्वांच्या पूर्वी भरताने स्नान केले. त्यामागून महात्म्या लक्ष्मणाने स्नान केले. पुढे वानरराज सुग्रीव आणि मग राक्षसेंद्र बिभीषण ह्या सर्वांनी स्नाने केली. मग रामाने जटा मोकळ्या केल्या, स्नान केले, नाना पुष्पमाला धारण केल्या, अंगाला उटी लाविली आणि उंची वस्त्रे धारण केली. अशा स्थितीत तेथे उभी असलेली ती राममूर्ती अत्यंत दैदिप्यमान दिसत होती. पुढे लक्ष्मणाने आणि भरताने रामाला भूषणे लेपविली. तसेच राजस्त्रियांनी सीतेला अलंकार लेवून सुशोभित केले. त्यांनी त्या सिंहकटी जानकीला बहुमोल वस्त्रे आणि अलंकार ह्यांनी विभूषित केले. नंतर त्या सुशील पुत्रवत्सल कौसल्येने त्या सगळ्या वानर स्त्रियांनाही मोठ्या आनंदाने वस्त्रालंकारांनी शोभविले. मग शत्रुघ्नाच्या सांगण्यावरून बुद्धिमान सुमंत्राने सूर्यासमान तेजस्वी रथ सोडला आणि तो घेऊन रामापुढे उभा राहिला. सत्यधर्मपरायण श्रीराम त्या रथात बसला. सुग्रीव, युवराज अंगद, हनुमंत, बिभीषण ह्या सर्वांनी स्नान करून उत्तम वस्त्रे परिधान केली आणि दिव्यालंकार धारण केले. ते कोणी रथात, कोणी घोड्यांवर, कोणी हत्तींवर बसून काही रामाच्या मागून तर काही रामाच्या पुढे असे निघाले. सुग्रीवाच्या स्त्रिया आणि सीता पालख्यात बसून त्या मोठ्या राजधानीला जाण्याकरिता निघाल्या. हिरव्या घोड्यांच्या रथात बसून देवांसह इंद्र जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे रथात बसून राम आपल्या राजधानीला निघाला. सारथ्य भरताने स्वीकारले. महातेजस्वी शत्रुघ्नाने रत्नांचा दांडा असलेले शुभ्र छत्र धारण केले आणि लक्ष्मणाने पंखा धरिला. जवळच उभा असलेला शत्रुमर्दन सुग्रीव एक चौरी वारू लागला. दुसरी चौरी असुरनायक बिभीषणाने घेतली. त्या चौऱ्या चंद्र तेजाप्रमाणे प्रकाशत होत्या. देव, सिद्ध समुदाय, दिव्यदर्शन ऋषी रामाची स्तुती करत असून तो मधुर नाद सर्वत्र ऐकू येत होता. मनुष्य रूपे धारण करून वानर हत्तींवर बसले होते. भेरी शंख वाजवीत आणि मृदुंग, पणव व टिमक्या ह्यांचा गजर करीत ते चालले होते. अशा रीतीने रघुश्रेष्ठ त्या शृंगारलेल्या राजधानीत येऊन पोचला. श्री रामचंद्र येताना पूर्वासी जनांच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याचे श्यामशरीर दुर्वादलाप्रमाणे शोभत होते. त्याच्या मस्तकावर महामूल्यवान किरीट होता व अंगावर रत्नालंकार घातले होते. नेत्रप्रांत आरक्त व कमळासारखे दीर्घ होते. अशा त्या रामाला पाहून पुण्यशाली अयोध्याजनांना पराकाष्ठेचा आनंद झाला. रामाने पितांबर परिधान केला असून त्यावर
चित्रविचित्र रत्नखचित कमरपट्टा घातला होता. त्याचे वक्षस्थल विशाल असून त्यावर महामोल मुक्ताफळांचा हार विलसत होता. अशी ती रघुनंदन मूर्ती प्रजाजनांच्या दृष्टीस पडली. सुग्रीवादी प्रशांत स्वभावाची वानर मंडळी त्याची सेवा करीत होती. त्याचे तेज सूर्यासारखे चकाकत होते. त्याच्या अंगाला कस्तुरी आणि चंदन ह्याची उटी लावली होती. त्याच्या कंठात कल्पवृक्ष पुष्पांची माळ घातली होती. राम जवळ आल्याचे ऐकून अयोध्येतील स्त्रियांना पराकाष्ठेचा आनंद वाटून त्यांच्या मुखांवर अतिशय टवटवी दिसू लागली. अगत्याची सर्व कामे टाकून देऊन त्यांनी अलंकार अंगावर घातले आणि त्या वाड्यांच्या गच्च्यांवर जाऊन बसल्या. सर्वांच्या दृष्टीला आनंद देणारी ती रामरूप हरिमूर्ती पाहून त्या स्त्रियांनी त्याचवर पुष्पवृष्टी केली. ह्यावेळी त्यांच्या मुखांवर आनंद स्मित झळकत होते. नेत्रांना आणि मनाला आनंदविषय होणाऱ्या त्या स्वानंद मूर्ती रामाला पाहून त्यांनी त्याला मनाने आलिंगन दिले. प्रभू रामचंद्रही सस्मित व प्रेमळ दृष्टीने प्रजाजनांकडे पाहत पाहत हळूहळू पित्याच्या मंदिराकडे येऊन पोचला. ह्यावेळी तो रामरूप हरी सर्वांचा पितामह दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे सर्वांस वाटले. ते मंदिर आज महेंद्र भुवनासारखे अलंकृत केले होते. राजवाड्यात प्रवेश केल्यावर राम एका अभ्यंतरगृहात थांबला. तेथे त्याने प्रथमतः आपल्या मातेच्या चरणांना आनंदाने वंदन केले. नंतर पित्याच्या सर्व स्त्रियांना, आपल्या सावत्र आयांना क्रमवार त्या रघुकुल दीपकाने भक्तिपूर्वक प्रणाम केले. नंतर त्या सत्यपराक्रमी रामाने भरताला सांगितले की सर्व संपत्तींनी भरलेले माझे उत्तम मंदिर माझा मित्र वानरराज सुग्रीव त्याला राहावयास दे. त्याचप्रमाणे दुसऱ्याही सर्वांना सुखाने राहता येईल अशी मंदिरांची व्यवस्था कर. रामाने सांगितल्याप्रमाणे भरताने व्यवस्था केली. तो महातेजस्वी रामाचा धाकटा बंधू भरत सुग्रीवाला म्हणाला, सुग्रीवा, श्रीरामाच्या अभिषेकाकरिता चतुस्सिंधूंचे पवित्र जल आणण्याकरिता तू आपल्या दूतांना लवकर पाठव. ते त्वरित गतीने जाऊन येतील. सुग्रीवाने जांबुवंत, मारुती, अंगद आणि सुषेण अशा चौघांना जाण्याची आज्ञा करताच ते वायुवेगाने निघून गेले आणि उदकपूर्ण सुवर्ण कलश घेऊन आले. आणलेले तीर्थोदक शत्रुघ्नाने मंत्र्यांसह रामाभिषेकाकरिता म्हणून वसिष्ठांकडे नेऊन दिले. मग त्या परमशुद्ध वयोवृद्ध वसिष्ठ मुनींनी अनेक ब्राह्मण बरोबर घेऊन सीतेसह रामाला रत्नसिंहासनावर बसविले. मग वसिष्ठ, वामदेव, जाबाली, गौतम आणि वाल्मिकी ह्या सर्वांनी आनंदाने दर्भांची अग्रे आणि तुलसी ह्यांनी युक्त अशा पवित्र गंधजलांनी रामाला अभिषेक केला. ज्याप्रमाणे वसू इंद्राला अभिषेक करतात त्याप्रमाणे त्या ऋषींनी ऋत्विज, श्रेष्ठ ब्राह्मण, कन्या, मंत्रीजन, आकाशस्थ देवता आणि स्तुती करणारे सपरिवार 4 लोकपाल ह्यांसह सर्व औषधींच्या रसांनी रामाला अभिषेक केला. रामाच्या मस्तकावर शुभ्रछत्र शत्रुघ्नाने धरिले व सुग्रीव आणि बिभीषण ह्या दोघांनी 2 श्वेत चौऱ्या हाती धारण केल्या. इंद्रप्रेरित वायूने येऊन रामचंद्राला सुवर्णमाला दिली. इंद्राने स्वतः सर्व रत्नांनी गुंफिलेला व मणिकांचनांनी भूषित केलेला हार भक्तिपूर्वक रामराजाला अर्पण केला. देव गंधर्व गाऊ लागले व अप्सरांच्या गणांनी नृत्याला आरंभ केला. देवदुंदुभी वाजू लागली व आकाशातून पुष्पवृष्टी झाली. रामाची मूर्ती नवदुर्वा दलाप्रमाणे श्यामवर्ण दिसत होती. त्याचे नेत्र कमलपत्रासमान लांब दिसत होते. कोटी सूर्यासारख्या दैदिप्यमान किरीटाने त्याला विशेषच शोभा आली होती. त्याचे लावण्य कोटीमदनांइतके होते. त्याने पीतांबर परिधान केला होता. त्याने अंगावर दिव्यालंकार धारण केले होते व दिव्य चंदनाची उटी लावलेली होती. तो 10,000 सूर्यांप्रमाणे तेजाने शोभत होता. त्या रघुनंदनाला 2 हात होते. वामभागी सीता बसली होती. तिची शरीरकांती सुवर्णासारखी होती. तिने सर्वालंकार घातले असून ती रामाच्या डाव्या मांडीवर बसली होती. तिने आपल्या करकमलात रक्तकमल घेतले होते. राम आपला डावा हात
तिच्या खांद्यावर टाकून बसला होता. अशा त्या परम दीप्तिमंत रघुनंदनाला पाहून सकल देवगणांना बरोबर घेऊन पार्वतीसह भगवान शंकरांनी स्तुती करण्यास प्रारंभ केला. श्री महादेव म्हणाले, सीतेसह रामाला नमस्कार असो. हा राम नीलकमलाप्रमाणे श्याम आणि कोमल आहे. किरीट, हार आणि अंगदादी अलंकार अंगावर घालून तो सिंहासनावर बसला आहे. त्याची कांती महातेजस्वी आहे. रामा, तू आदिमध्यांतरहित आहेस. तू एक अद्वितीय आहेस. तू आपल्या मायेने लोकसमूहाला निर्माण करतोस, रक्षण करतोस व त्यांचा नाशही करतोस. तरीही त्या कार्याचा तुला लेप लागत नाही. तू निर्दोष होत जाता स्वस्वरूप सुखात नित्य रममाण होत असतोस. शरणागत भक्तांच्या इच्छा तृप्त करण्याकरिता गुणांनी आवृत्त होऊन अनेक लीला करतोस. देव, मनुष्य इत्यादी अनेक अवतार तू धारण करतोस. तुझे खरे स्वरूप ज्ञानीजनांना मात्र नित्य कळते. तू आपल्या अंशाने सकळ जग निर्माण केलेस. पुढे तूच खाली फणीश्वर होऊन ते मस्तकी धारण करतोस. त्याप्रमाणे वर सूर्य, वायू, चंद्र, औषधी, पर्जन्य ह्या रूपांनी अनेक प्रकारे त्या जगताचे तू रक्षण करतोस. प्राण्यांच्या शरीरात तू अग्निरूपाने राहून सर्वदा त्यांनी भक्षिलेले सर्व अन्न पचवतोस. त्या कामी पंचप्राणवायूंचे त्याला जठराग्नीला साह्य होते. तू आपल्या अखंड रूपाच्या योगे जगाला धारण करतोस. ईशा, चंद्रसूर्यांमध्ये, अग्नीमध्ये जे तेज आहे, सर्व प्राण्यांमध्ये जे चैतन्य आहे, त्याचप्रमाणे ह्या जगात जनांच्या अंगी जे काही धैर्य, शौर्य, आयुष्य म्हणून असते, ते सर्व तुझ्याच सत्वांशापासून होय. तूच विरिंच, शिव, विष्णू ह्या भिन्न रूपांनी भासतोस व काल, कर्म, चंद्र, सूर्य हे तुझ्याच रूपाचे विभाग दिसून येतात. हे ईशा, नाना मतांच्या लोकांना तू नाना रूपांनी भासतोस, तरी तू ह्या लोकी एक परब्रह्म रूपच आहेस. ही निश्चित गोष्ट आहे. तू मत्स्यादी रूपे घेऊन अवतरलास. ही गोष्ट श्रुतीत, पुराणात आणि लोकात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सत ब्रह्म आणि असत विश्व हे तुझेच विभाग आहेत. तुझहून वेगळे असे काही नाही. ह्या अनंत सृष्टीत जे जे काही उत्पन्न झाले, पुढे उत्पन्न होणार व सध्या होत आहे, ह्याचा विचार केला असता ह्या चराचरात तुझहून भिन्न असे काहीच दिसत नाही. म्हणून तू सर्वांहून जो श्रेष्ठ, त्याहूनही श्रेष्ठ आहेस. हे सर्व लोक तुझ्या मायेने मोहित झाल्यामुळे तुझ्या परमात्म स्वरूपाचे तत्त्वज्ञान त्यांना समजत नाही. तुझ्या भक्तांची सेवा करून ज्यांचे चित्त पवित्र झाले आहे, त्यांचंच सर्वव्यापी अद्वितीय परमात्म स्वरूप कळून येते. ब्रह्मदेवादिकही बाह्य विषयांवर मोहित होऊन जातात. त्यामुळे त्यांना तुझे स्वरूप ज्ञानमय आत्मतत्व कळून येत नाही. म्हणून अज्ञानी लोक तुझ्या ह्याच रूपाचे भक्तिपुरस्सर भजन करतील तर त्यांची दुःखे नाहीशी होऊन त्यांना मुक्ती मिळेल. मी तुझ्या नामाचा जप करतो, त्यामुळे कृतार्थ होत जाता मी काशीत भवानीसह नित्य राहतो. जो कोणी मरणोन्मुख प्राणी असेल त्याला मुक्तीकरिता हे रामा, मी तुझ्याच नामाचा उपदेश देत असतो. जे कोणी हा स्तव अनन्य भक्तीने ऐकतील, गातील किंवा लिहितील, त्यांना सर्व सौख्य पूर्णपणे मिळून तुझ्या कृपेने अंती तुझे पदही प्राप्त होईल. इंद्र म्हणाला, देवा, ब्रह्मदेवापासून वर मिळाल्यामुळे राक्षसाधिपतीने माझे सारे देवसौख्य हरण करून नेले होते. परंतु आता तो राक्षसरूपी दुष्टशत्रू मारला जाऊन तुझ्या कृपेने ते सर्व सुख मला पुन्हा मिळाले आहे. देव म्हणाले, हे मुरारे विष्णू, ब्राह्मणांनी दिलेले यज्ञभाग हा दुष्ट दैत्याग्रणी घेत असे. त्याचा तू वध केल्याने ते आमचे यज्ञभाग पूर्वीप्रमाणे आम्हाला मिळतील. पितर म्हणाले, हे महात्मन, आज तुझ्या हातून जो दुष्ट दैत्य मारला गेला, तो गयादी क्षेत्रात लोकांनी आम्हाला दिलेले पिंड खाऊन टाकीत असे. तो आम्हा सर्वांना धरून मारीत असे. आता आम्हाला पहिल्यासारखे सामर्थ्य येईल. यक्ष म्हणाले,
हा आम्हाला वेठीला लावीत असे. त्यामुळे निरुपायाने दुःखी अंतःकरणाने आम्ही त्याला पालखीत वाहून नेत होतो. हे राघवेशा, तुझ्याकडून तो दुरात्मा मारला गेल्यामुळे आम्ही सर्व दुःखांपासून मुक्त झालो आहोत. गंधर्व म्हणाले, आम्ही पूर्वी गायनकलेत निपुण असून तुझ्या कथामृताचे गायन करीत आनंदामृताच्या डोहात पूर्णपणे मग्न होऊन राहत होतो. पुढे रामा, त्या दुष्ट रावणाने आम्हाला जिंकून टाकल्यामुळे त्याचेच गायन करून त्याच्या आराधनेत आजवर तत्पर होऊन राहिलो होतो. तो दुष्ट राक्षस तुझ्याकडून मारला गेल्यामुळे आमची आज मुक्तता झाली आहे. अशा रीतीने मोठमोठे सर्प, सिद्ध, किन्नर, देव, त्याचप्रमाणे वसु, मुनी, गायी, गुह्यक, पक्षी, प्रजापती आणि अप्सरांचे गण हे सर्व रामाकडे येऊन नेत्रांना परमोत्सव देणाऱ्या त्याच्या मूर्तीला पाहते झाले. त्या सर्वांनी रामाची वेगवेगळ्या प्रकारे स्तुती केल्यावर रामाने त्यांना वंदन केले. नंतर ते सर्व आपापल्या ठिकाणी गेले. तसेच ब्रह्मदेव, शंकर वगैरे देवांनी आनंदाने रामाची स्तुती केली. नंतर त्याच्या चरित्राचे गायन करीत ते स्वलोकी गेले. अभिषेकाच्या योगे रामाचे शरीर आर्द्र झाले होते. त्याच्या संगती सीता आणि लक्ष्मण होती. तो राजेंद्र राम सिंहासनावर बसला होता, तरी सर्वांच्या अंतःकरणात वास करीत होता. अशा त्या राममूर्तीचे ध्यान करीत सर्व लोक निघून गेले. आकाशात वाद्ये वाजत होती. आनंदित अंतःकरणाने देवसमुदाय स्वर्गात स्तुती व पुष्पवृष्टी करीत होते. चारी बाजूंनी मुनी समुदाय स्तुती करीत राहिला होता. श्यामवर्ण रामाच्या प्रसन्न मुखावर हास्य विलसत होते, त्यामुळे ते विशेषच सुंदर दिसत होते. त्याचे तेज कोटी सूर्यांप्रमाणे विलसत होते. सीता, लक्ष्मण, मारुती, ऋषी आणि वानर त्याची सेवा करीत होते. असा तो राम सिंहासनावर शोभत होता. युद्धकांडातील 15वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.